तुम्ही जर रोज पूजा करत असाल तर चला मग काही प्रश्न स्वतःलाच विचारूया. पूजा करताना आपलं मन किती वेळा देवाजवळ राहतं? आपण देवाला फुलं वाहतो, पण मनातला सुगंध देतो का? आजकाल खोट्या फुलांचाच भर जास्त दिसतो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपण जी पूजा करतो त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर होतो का? देवाला आपण जे अर्पण करतो त्यामध्ये आपला भाव किती शुद्ध असतो? आणि एक मोठा प्रश्न, अर्चन भक्ती म्हणजे फक्त बाह्य पूजा का यामध्ये मनाचाही संबंध असतो? चला तर आजच्या या चिंतनात आत्मपरीक्षण करूया. रामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा, नेत्री नये रे तुझवीण निद्रा, कै भेट शिवा मजला सुभद्रा, जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी माधवी महाजन. आज आपण पूजेचा एक विलक्षण प्रकार जाणून घेणार आहोत. उत्तम श्रवण झालं, कीर्तन झालं, उत्तमाचं स्मरण देखील झालं. त्याच्या पुढे जाऊन सेवाभाव कसा असावा हे पादसेवन भक्तीतनं जाणून घेतलं. आता अर्चन भक्ती म्हणजे पूजाभाव कसा असावा हे आपण थोडंसं समजून घेऊया. आता मुळात अर्चन भक्ती म्हणजे काय? समर्थांनी दासबोध ग्रंथामध्ये अगदी सोप्या शब्दात अर्चन म्हणजे काय हे सांगितलंय. पाचवी भक्ती ते अर्चन, अर्चन म्हणजे देवता अर्चन, शास्त्रोक्त पूजा विधान, केले पाहिजे श्रीराम. अर्चन म्हणजे पूजा, आपल्या उपास्य देवतेची पूजा करणं म्हणजे अर्चन. जे जे काही उत्तम, सुंदर, पवित्र आहे ते भगवंताला अर्पण करणं हे अर्चन भक्तीचं मुख्य लक्षण आहे. आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा काय करतो? गंध, अक्षता, फुलं, पंचामृत, सुगंधी अत्तर, धूपदीप, नैवेद्य, नाना प्रकारच्या आरत्या, अशा अनेक प्रकारच्या साधनांनी अगदी साग्र संगीत पूजा करत असतो. खरंच या बाह्य पूजेने नक्कीच प्रसन्न वाटतं. पण या अर्चन भक्तीमध्ये केवळ बाह्य पूजा अपेक्षित आहे का हो? एका प्रश्नाचं आपण स्वतःलाच प्रामाणिकपणाने उत्तर द्यायचंय. या पूजा विधीतून मला देव भेटावा हा भाव या मागे असतो का? शबरीप्रमाणे आपण तो येण्याची वाट बघतो का? त्या धातूच्या मूर्तीमध्ये मला चैतन्य जाणवतंय का? अर्चन भक्तीमधलं पत्र, पुष्प, फलादी सगळे जे उपचार आहेत ना ते केवळ निमित्त मात्र आहेत. हे सर्व अर्पण करताना त्यातला भक्तिभाव हा महत्त्वाचा आहे. पूजा करताना देवाला केवळ वस्तू अर्पण करणं नाही, तर भावनेचं, मनापासून केलेलं अर्पण हे यामध्ये अपेक्षित आहे. खरं तर पूजा करताना ज्याची आपण पूजा करतो त्याच्याविषयी परमप्रेम असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे परमप्रेम म्हणजे भक्ती. भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलंय की जो मला अत्यंत भक्तिभावाने फक्त एक पान, एक फूल, एक फळ किंवा थोडंसं पाणी जरी अर्पण केलं त्यांनी, तर त्याचा मी प्रेमाने स्वीकार करतो. म्हणतात ना, भगवंत हा भावाचा भुकेला आहे. ज्याची आपण पूजा करतो तो सर्वांमध्ये व्यापून आहे ही भावना यामध्ये महत्त्वाची आहे. या भावाशिवाय केलेली पूजा मला येऊन पोचत नाही असं भगवंतांनी भागवत ग्रंथामध्ये आपल्याला स्पष्ट सांगितलंय. खरं तर आपल्याला ही सगळी वचनं माहिती आहेत, पण कृतीत आणताना खरी गडबड होते. खरी गोष्ट अशी आहे की आपण कोणत्याही गोष्टीवर पटकन विश्वास ठेवत नाही, बरोबर ना? आणि भक्ती हा विषय आला तर मग काय, आपल्या मनात शंका निर्माण होतात. आपल्या जीवनात सगळा गोंधळ जो आहे ना तो या अविश्वासामुळे निर्माण झालाय.
आपण जेव्हा त्याचा जप करतो तेव्हा त्याच्यावरच्या प्रेमाने किती वेळा जप करतो ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण जप करतो, पूजा करतो, नाही असं नाही, पण या सततच्या शंकांमुळे आपल्या साधनेचं पुण्य शून्य होऊन जातं. मीराबाईंना एका साधू महाराजांनी कृष्णाची एक छोटी मूर्ती दिली आणि काय सांगितलं, हे तुझे ठाकूर. मीरेने केवळ त्या सगुण रूपाचं नाव विचारलं आणि तो गिरीधर तिला कधीही पाषाणाची मूर्ती वाटलाच नाही. तिचं सगळं जग गिरीधरमय होऊन गेलं. मीराबाईंनी इतकंच उत्कट उदाहरण अजून एक बघता येईल, ते म्हणजे रामकृष्ण परमहंसांचं. त्यांना देखील कालीमाता पाषाणाची मूर्ती कधीच भासली नाही. त्यांना ती चिन्मयीच दिसली. आई आई असं म्हणत ते तिच्याशी बोलत असत. खरं तर मनापासून भगवंताशी नातं जोडलं तर भगवंत आपल्याशी बोलतो, हसतो, इतकंच काय आपल्यासाठी रडतो देखील. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग सांगते. महाराज एकदा यात्रेला निघणार असतात. तेव्हा त्यांना गावातलं कोणीतरी येऊन सांगतं की महाराज, मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीच्या डोळ्यातनं अश्रू वाहत आहेत. महाराजांनी येऊन बघितलं तर खरंच रामरायाच्या डोळ्यातनं अश्रू येत होते. जेव्हा महाराजांनी श्री रामाला शब्द दिला की तुला सोडून मी कुठेच जाणार नाही, तेव्हा त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबले. दोघांमध्ये काय विलक्षण नातं असेल बघा. या सगळ्या प्रसंगातून एक लक्षात येतं की गडबड देवघरात नाही, मूर्तीमध्ये पण नाही. सगळी जी गडबड आहे ना ती आपल्या अंतःकरणात आहे. बरोबर ना? त्याच्याविषयी इतकं प्रेम, इतकी उत्कटता आपल्या साधनेत येणं आवश्यक आहे. आपल्या कुटुंबाच्या बाबतीत, प्रपंचाच्या बाबतीत आपल्याला जे उत्कट प्रेम आहे तशी उत्कट श्रद्धा भगवंताविषयी हवी. त्याच्याविषयीचं निखळ प्रेम महत्वाचं. अर्चन भक्तीचं अजून एक सुंदर उदाहरण आहे आणि ते म्हणजे भक्त प्रल्हाद. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भक्त प्रल्हाद हा राक्षस राज हिरण्यकश्यपूचा मुलगा आहे. हिरण्यकश्यपूला विष्णूचा अत्यंतिक द्वेष होता, पण प्रल्हादाला मात्र विष्णूचं निस्सीम प्रेम होतं. तो निस्सीम असा विष्णू भक्त होता. त्याचं विष्णूवरचं नितांत प्रेम हे त्याच्या प्रत्येक कृतीतनं जाणवायचं. तो खेळताना, झोपताना, जागा असताना अखंड विष्णूचं नामस्मरण करायचा. त्याच्या या भक्तीचं वैशिष्ट्य हे की त्याने कोणतंही औपचारिक पूजन त्याचं केलं नव्हतं, पण त्याचं संपूर्ण अस्तित्वच अर्चनमय बनलं होतं. त्याचा नामजप, त्याचं ध्यान, त्याची प्रीती सर्व अर्पण होत होतं ते केवळ विष्णूला. अखेर भगवंतानी स्वतः नरसिंह रूपात येऊन त्याचा स्वीकार केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. आता ह्या अर्चन भक्तीचा जर नीट विचार केला तर त्याचे दोन प्रकार आहेत. कसे बघा, एक आहे तो म्हणजे स्थूल आणि दुसरा प्रकार म्हणजे सूक्ष्म. स्थूल रूपात जी पूजा केली जाते त्यामध्ये आपलं उपास्य दैवत किंवा सद्गुरू यांची मूर्ती किंवा फोटो याची पूजा केली जाते. आणि ही पूजा करताना साधक तिला रोज स्नान घालून उत्तम वस्त्र, चंदन, सुगंधी द्रव्य, फुलं वाहतो, तिला उत्तम पदार्थाचा नैवेद्य दाखवतो आणि हे सगळं करून त्याची अत्यंत भावपूर्ण अशी आरती करतो. त्या सगुण मूर्तीला साधक अतिशय मनापासून साष्टांग नमस्कार करून अत्यंत प्रेमभावाने त्याचं दर्शन घेतो. देवपूजा किंवा सगुण मूर्तीची पूजा म्हणजे एक काम असं समजून उरकून टाकण्याची क्रिया नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. अनेक घरांमध्ये पूजा हे घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचं काम आहे या भावनेतनंच ते त्यांच्यावर ढकललं जातं. देवघरामध्ये चैतन्य जाळवण्यासाठी मीराबाई, रामकृष्ण यांच्यासारखी दृष्टी असायला लागते. रामकृष्णांना कालीमातेच्या मूर्तीत श्वास जाणवत असायचा. इतका भाव ओतून त्यांनी त्या मूर्तीत चैतन्य निर्माण केलं होतं. अशी पूजा आपल्याकडनं घडते का हो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
प्रेमभावाने, अत्यंत प्रेमाने केलेली पूजा हा भाव नक्कीच निर्माण करू शकते. आपण पूजा का करतो? तर आपली त्या भगवंताविषयीची कृतज्ञता यातनं व्यक्त होत असते. आत्तापर्यंत तू जे दिलंस त्याविषयीचा हा कृतज्ञता भाव यातनं व्यक्त होत असतो. सागर संगीत पूजा कशी असावी याविषयी समर्थांनी खूप विस्ताराने वर्णन केले. पंचामृत गंधाक्षते पुष्पे परिमळ द्रव्ये बहुते धूपदीप असंख्याते निरंजने कर्पुराची श्रीराम नाना खाद्य नैवेद्य सुंदर नाना फळे तांबूल प्रकार दक्षिणा नाना अलंकार दिव्यांबरे वनमाळा श्रीराम. अतिशय विस्तृत वर्णन समर्थांनी या भक्तीचं केलेलं आहे. अत्यंत आदर आणि श्रद्धापूर्वक पूजा करणारा साधक देवाचं वैभव कसं वाढवतं हे या सगळ्या वर्णनातनं आपल्या लक्षात येतं. समर्थांनी पुढे खूप छान सांगितलंय. म्हणजे अर्चन भक्ती म्हणजे नेमकं काय, तर ह्या एका ओवीमध्ये दिसतं, काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती श्रीराम. पूजेमध्ये सद्गुरूंसमोर, भगवंतासमोर शरणांगती महत्वाची आहे. तुमच्याशिवाय किंवा तुझ्याशिवाय मला दुसरं कोणीही नाही या भावनेने त्यांची पूजा करणं ही खरी पूजा. आपण जे सगुण मूर्तीचं पूजन बघितलं त्यामध्ये प्रत्येकालाच अशी सागर संगीत पूजा जमेलच असं नाही, किंवा बरेचदा आपण देवदर्शन घेतो किंवा ते दर्शन समाधानकारक होतच असं पण नाही. अशा वेळी परमार्थामध्ये एक उत्तम उपाय सांगितलाय आणि तो म्हणजे मानसपूजेचा. पूजेचा जो दुसरा प्रकार आपण बघणार आहोत तो म्हणजे सूक्ष्म पूजाविधी. यामध्ये समर्थ रामदास स्वामींनी मानसपूजेचा समावेश केलेला आहे. ऐसी पूजा न घडे बरवी तरी मानस पूजा करावी मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वरासी श्रीराम. या पूजाविधीमध्ये आपलं उपास्य दैवत किंवा सद्गुरू आपल्या हृदयात आहेत अशी कल्पना केली जाते. आपल्या कल्पनेनेच ती मूर्ती सजीव आहे अशी कल्पना करून प्रत्यक्षात ज्याप्रमाणे मूर्तीला किंवा फोटोला आपण जे जे उपचार करतो ते या ठिकाणी केले जातात. आणि अशा पद्धतीने भगवंताला रोज रंगवण्याचा अभ्यास, म्हणजे आपण हा मनाने अभ्यास करतो, असा जर रोज अभ्यास केला की मन आपोआप सूक्ष्म होत जातं आणि यामुळे मनाला देवाची सतत आठवण राहते. भक्त आणि देव यांचं एक सुंदर नातं तयार होतं. अदृश्य पण अत्यंत जिव्हाळ्याचं असं हे नातं असतं. कुठे पूजा शक्य नसली तरी मानस पूजा नेहमी शक्य आहे. मानसपूजेने मानसिक शुद्धी आणि एकाग्रता अपार वाढते. एक मात्र नक्की, मन शांत असलं की देव प्रसन्न होतो आणि अर्चन भक्तीत हेच घडतं. मानसपूजेचं वैशिष्ट्य हे की ती कधीही कुठेही कुणालाही करता येणारी अशी पूजा आहे. कल्पनेनेच हे विश्व उभं केलं जातं. मानसपूजेत प्रत्यक्ष वस्तू नसतात बरं का, पण तरी यातली उत्कट भावना ही महत्वाची. या विलक्षण पूजेचं महत्त्व इतकं आहे की देवाला पण नेमकी हीच प्रिय आहे. मनापासून केलेल्या या मानस पूजेची अनेक साधकांना प्रचिती आल्याचे प्रसंग आपण पाहतो किंवा ऐकतो. एक सुंदर उदाहरण बघू म्हणजे या मानस पूजेचं सामर्थ्य आपल्या लक्षात येईल. गोंदवलेकर महाराजांचे परमभक्त परमपूज्य श्री आनंद सागर यांचं आपल्याला उदाहरण बघता येईल. ते आपल्या सद्गुरूंशी इतके एकरूप झाले होते की त्याचा प्रभाव त्यांच्या खोलीमध्ये, त्यांच्या पूजा घरामध्ये जाणवत असायचा. त्यांच्या साधनेच्या खोलीत रोज पहाटे सुगंध पसरलेला असे. कधी मोगऱ्याचा वास, कधी पारिजातक, कधी चाफ्याचा सुवास. त्या सुगंधाने आजूबाजूचा परिसर दरवळून निघायचा. मानसपूजा करताना ते ज्या ज्या सुगंधी वस्तू वापरत असत त्याचा सुगंध प्रत्यक्ष जाणवत असे.
एकदा तर ऐन वैशाख महिन्यात त्यांनी आपल्या सद्गुरूंना गुलाबाची फुलं वाहिली, जी गोंदवल्याला श्री महाराजांच्या पायावर वाहिलेली इतर साधकांना प्रत्यक्ष दिसली. अत्यंत भावपूर्ण आणि सद्गुरूशी एकरूप होऊन केलेली ही मानसपूजा प्रत्यक्षात जाऊन पोचते, याचं हे दिव्य उदाहरण आहे. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की मानसपूजा म्हणजे पळवाट नाही. मानसपूजा म्हणजे सगुण पूजा करायची नाही असं नाहीये. जेव्हा प्रत्यक्ष पूजा शक्य नसेल आणि आपल्या हातून देवाचं काही घडत नाही, या भावनेने नाराज न होता मानसपूजा हा उपाय करावा. यामध्ये जे जे भव्य दिव्य आहे ते भगवंताला अर्पण करावं. यामध्ये कंजूसी करू नये. समर्थांनी पुढे जाऊन एकदा एक दृष्टांत देऊन सांगितलंय, कोणी एक ध्यानात बैसला, कोणी एक सिकवी त्याला, मुकुट काढून माळ घाला, म्हणजे बरे श्रीराम. अरे कल्पना पण करताना हे करंटे पण कशाला? माळच मोठी घेतली असती ना, इथे काही दोरा घ्यायचा नाही का फुलं ओवायची नाहीत, तरी आखूड माळ कशाला करावी? कल्पना करताना तरी व्यापक कराव्यात. आता बघा, सध्या थंडी आहे, आम्हाला गरम पाणी लागतं. देवालाही द्या की. सुंदर कपडे, अत्तर, दागिने आपल्याला आवडतं ना, मग त्याला पण द्या की. अगदी प्रत्यक्षात शक्य नाही तर मानस पूजेमध्ये हे वैभव वाढवा. एक सुंदर पर्याय आपल्याला परमार्थाने दिलाय. त्याचा उत्तम उपयोग करून आपल्या साधनेतली सूक्ष्मता आपल्याला नक्की वाढवता येते. आजच्या वेगवान जीवनामध्ये या सगळ्या कथा कपोलकल्पित वाटू शकतात, कारण या उंचीवर जाऊन काय दिसतं याचा आपल्याला अनुभवच नाही. पण आपल्याला अनुभव नाही म्हणून हे असत्य आहे असं म्हणणं पण बरोबर नाहीये. आजच्या या काळात आपण देखील मानसपूजेचा अनुभव आणि प्रचिती घेऊ शकतो. केवळ ती अत्यंत मनापासनं प्रेमाने करणं अपेक्षित आहे. स्वतःला थोडा वेळ देऊन ही पूजा नक्की घडू शकते. आता आपण काय करू शकतो याचं थोडंसं चिंतन करूया. अगदी प्राथमिक स्वरूपात आपण काय करू शकतो, तर थोडा वेळ काढून देवासमोर दिवा लावायचा, काही सेकंद मन शांत करायचं, सगळे ताण, कामाचं प्रेशर सगळं विसरायचा प्रयत्न करायचा. देवाला मनापासून नमस्कार करताना इतकंच म्हणायचं, हे माझं कृतज्ञतेचं अर्पण आहे. इतकंच म्हणायचं बरं का. त्याच्याकडे काही मागू नका. सतत त्याला काही मागितलंच पाहिजे असं नाही. थोडंसं नामस्मरण करा. मनापासनं घेतलेलं नाम हीच सध्याच्या काळातली अर्चन भक्ती आहे, हे लक्षात घ्या. जसं घरात रंगबिरंगी टवटवीत फुलं जर ठेवली तर मन कसं प्रसन्न होतं बघा, तसं घरातल्या ह्या वातावरणाबरोबरच मनातलं वातावरण कसं प्रसन्न राहील यासाठी सतत आपण प्रयत्न करायचे. आणि रात्री झोपण्यापूर्वी दिवसातलं एक चांगलं काम देवाला अर्पण करायला विसरायचं नाही. करून तर बघा, झाला तर फायदाच होईल, तोटा नक्की नाही. याचे काही साईड इफेक्ट नाही आहेत. आज आपण पालकांना सांगतो, मुलांशी संवाद साधा, तसंच भगवंताशी संवाद साधायचा आहे. या भक्तीतून जीवनात पवित्रता आणणं अतिशय गरजेचे. पण यासाठी दिवसातली 5-10 मिनिटं तरी देवाला मनापासून अर्पण करणं आवश्यक आहे. यातनं मन शांत राहीलच, पण त्याचबरोबर सकारात्मकता पण वाढेल. देवाशी दृढ नातं बांधलं जाईल, पण त्याचबरोबर एकाग्रता, संयम, समाधान देखील वाढेल. खरं सांगायचं तर याचे सांगावेत तितके फायदे कमीच आहेत, पण प्रत्यक्ष अनुभव घेतला तर त्याचं महत्त्व तुम्हाला जास्त पटेल. अर्चन भक्ती म्हणजे जीवनाची दिशा उजळवणारा दीप. परमप्रेम, श्रद्धा आणि आदर यांनी युक्त अशी पूजा करणं हा या भक्तीचा गाभ आहे. या भक्तीत साधक भगवंताला जाणीवपूर्वक, एकाग्रतेने आणि प्रेमपूर्वक पूजतो. केवळ फुलं वाहून नाही तर मनाचं अर्पण करून. आपणा सर्वांची ही स्थूल आणि सूक्ष्म रूपातली अर्चन भक्ती सहज घडो
ही समर्थचरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ.